नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे हॉटेलसारखा डाळ तडका कसा बनवायचा। खूप सोपी पद्धत आहे। यापूर्वी मी रेस्टॉरंटसारखा डाळ तडका आणि जीरा राईस त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा। तर इथं हॉटेलसारखा डाळ तडका बनवायची खूप सोपी पद्धत आहे। तर गरमागरम डाळ तडका खूप कमी वेळेत बनवून तयार होते। हॉटेलची चव सुद्धा घरीच येते। खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। फक्त तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा, अजिबात कुठेही स्किप करू नका। जर तुम्ही स्किप करून व्हिडिओ बघितला तर मग तुमचा डाळ तडका छान हॉटेलसारखा चवीचा होणार नाही। चला तर मग आपण मस्त असा हॉटेलसारखा डाळ तडका बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असा गरमागरम हॉटेलसारखा डाळ तडका बनवायला सुरुवात करूया। डाळ तडका बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊया। तर इथं या वाटीने मोजून मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली, अर्धी वाटी मूग डाळ आहे आणि अर्धी वाटी चना डाळ घेतली आणि इथं एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला। लसणाची एक कांडी घेऊन ते छान बारीक चिरून घेतले। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आणि इथं कढीपत्त्याचे पानं आहे काही। सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे, 4 सुक्या मिरच्या आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ लागेल। आता सगळ्यात अगोदर आपल्याला ही डाळ एकत्रित मिक्स करून घ्यायची आहे। इथं मी ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते। आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं। पाण्याला छान दणकून उकळी आणायची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी दणकून उकळी आली आहे पाण्याला। तर यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि जी डाळ आपण धुवून घेतली ती यामध्ये घालून घ्यायची आहे। तर इथं मी घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळ घेऊ शकता। चना डाळीऐवजी तुम्ही मसूरची डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा मग मी ज्याप्रमाणे डाळ घेतली त्याप्रमाणे सुद्धा घेऊ शकता। आता इथे मी कुकरमध्ये सगळी डाळ घालून घेतली आहे आणि एक छान दणकून उकळी सुद्धा काढून घेतली आणि यावरती तुम्हाला फेस दिसत असेल, हा आपल्याला काढून घ्यायचा आहे। बघा छान याचा असा फेस काढून घ्यायचा। आता इथे मी सगळा फेस काढून घेतला आहे। एक टोमॅटो आहे, हा मी यामध्येच घालून घेते कारण यामध्ये छान मऊ शिजून घेऊया आपण हा टोमॅटो। आता कुकरला झाकण लावून घेते। तर इथे मी 3 ते 4 शिट्ट्या कुकरच्या छान काढून घेते। आता इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि वाफसुद्धा काढून घेतली। तर झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं काय छान डाळ शिजली आहे। आता हे आपल्याला जास्त घोटायची गरज नाही, फक्त मी हलकीशी याला घोटून घेते। छान ही मऊ झाली आहे, फक्त तर इथं मी चमच्याने छान ही व्यवस्थित घोटून घेते डाळ। तर बघा इथं मी छान डाळ घोटून घेतली आहे। तर कुकर बाजूला ठेवून देते। तर इथं गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे, यामध्ये तेल घालून घेते। तर इथे मी 2 चमचे तेल घालून घेतले आहे। तेल हलकंसं गरम करून घ्यायचं। तर इथं तेल हलकंसं गरम झालं तर यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आणि जिरे छान फुलायला हवं। बघा जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण आहे हा घालून घ्यायचा आहे। तर इथं हा लसूण मी घालून घेते। लसूण घालून घेतला आहे आणि लसूण सोबतच आपल्याला कढीपत्त्याचे पानं सुद्धा घालून घ्यायची आहे। याला छान 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं। इथं मी 2 मिनिटं छान हे परतून घेतलं आहे, मस्त असं खमंग वास येतोय। तर इथं बारीक चिरलेला कांदा आहे हा यामध्ये घालून घेते। कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे कांद्याला छान हलक्यासा सोनेरी रंगावर परतून घेतलं मी। तर यामध्ये आता आपल्याला लाल सुक्या मिरच्या आहे ह्या घालून घ्यायच्या आणि याला फक्त अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं। तर मी मस्त अर्धा मिनिट परतून घेतलं।
तर यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहे. गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद आणि चवीनुसार मीठ हे यामध्ये घालून घेऊया आणि छान हे परतून घ्यायचं. तर मस्त अशी फोडणी बसते, मस्त असा दाल तडका हॉटेलसारखा होतो. किंवा मग तुम्ही तडका कढईमध्ये तडका देऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने सुद्धा तडका देऊ शकता. ही पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. बघा इथं मी छान परतून घेतलं. आता आपल्याला यामध्ये घोटलेली डाळ घालून घ्यायची आहे. हे बघा इथं मी डाळ घालून घेतली. आता यामध्ये कुकरचं भांडं धुवून थोडं पाणी घालते. मस्त खमंग फोडणी बसली आहे आणि बघा छान याला मिक्स करून घ्यायचं. आता यावर मी झाकण ठेवते आणि फक्त 5 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. आता इथे 5 मिनिटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. तर बघा क्या बात आहे. बघा छान असा दाल तडका झाला आहे. मस्त इथं मी 5 मिनिटं छान ही डाळ शिजून घेतली. आता गॅस करूया बंद. तर बघा इथं गरमागरम असा दाल तडका आपला बनून तयार आहे. तर याला तवंगहीसुद्धा येतो. तर इथं डाळ शिजून घेतली म्हणून याचा तवंग दबला आहे. तर थोड्याच वेळात छान असा वरती तरंगतो आणि बघा मस्त असं तर्रीबाद दाल तडका बनवून तयार होतो. तर हॉटेलमध्ये जायची अजिबात गरज नाही. तर घरीच आपण दाल तडका बनवून खाऊ शकतो. भातासोबत तुम्ही खाऊ शकता, मस्त मजा येते. किंवा मग तुम्ही दाल तडका आणि जिरा राईससुद्धा बनवून खाऊ शकता. तर मी तर मस्त गरमागरम असा तर्रीबाद दाल तडका बनवून तयार आहे आणि क्या बात आहे. बघा मस्त असा दिसत आहे. रंगही छान सुरेख आला आहे आणि एकदम भन्नाट चवीचा इथे दाल तडका आपला बनवून तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.